नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. आता अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उजाडलेला आहे आणि लाडक्या बहिणींना काल आपण माहिती दिलीच आहे. हप्ते वितरणाचा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. साधारणतः मागील काही दिवसांपासून शक्यता वर्तवण्यात येत होते की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट आहे साधारणतः ऑगस्ट आणि जुलैचे असे 2 हप्ते एकत्रित मिळतील अशा प्रकारची आशा होती. पण आपण सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी कमीत कमी 15 ते 17 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी. तर लाडक्या बहिणींना हा जो GR आहे तो काल प्रसिद्ध झालेला आहे. आता GR प्रसिद्ध झाल्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा असते आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना साधारणतः 1,67,00,000 जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणींची संख्या आहे ज्यांना मागचा जूनचा हप्ता आलेला आहे. ज्याचबरोबर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील मागील काही 2 महिन्यांपासून काही लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ते आले नव्हते. त्यांची लक्षात घ्या तांत्रिक कारणांमुळे त्यांचा लाभ आहे तो बंद झाला होता आणि त्यांची कागदपत्र फेर तपासणी देखील काही ठिकाणी झालेली आहे. अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे येणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार आहे. मग हा हप्ता आता कुठल्या वेळेला जमा होऊ शकतो या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत. तर साधारणतः 15 ऑगस्टला अजून 2 दिवस बाकी आहे. त्यामुळे शासनाने साधारणतः 15 ऑगस्ट पूर्वी हप्ते वितरणाचा निर्णय झालेला असेल तर साधारणतः आजपासून उद्यापर्यंत कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होऊ शकतं. कारण का अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण का आज आणि उद्या अजून 2 दिवसांचा कालावधी आहे. साधारणतः हा शासन निर्णय आल्यानंतर DBTच्याकडे हा निधी वर्ग करावा लागतो आणि त्याच्यानंतर DBT ॲक्टिव्ह होते. त्यामुळे साधारणतः आज सकाळी लक्षात घ्या DBT ॲक्टिव्ह होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यानंतर साधारणतः दुपारनंतर लक्षात घ्या जर आज ॲक्टिव्हिटी ही DBT होत असेल तर साधारणतः आज दुपारनंतर हप्ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे. पण आजचा आणि उद्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शासनाने जर 15 ऑगस्टच्या पूर्वी हप्ते वितरणाची गोष्ट किंवा शासनाने जर हप्ते वितरण 15 ऑगस्टच्या पूर्वी देण्याचा निर्णय घेतलेला असेल तर आज दुपारपासून किंवा उद्याचा ह्या 2 दिवसांमध्ये अतिशय कुठल्याही वेळी लक्षात घ्या हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती सुरू होऊ शकते. आपण देखील या संदर्भात प्रॉपर माहिती घेत आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती की तुमच्या नावामध्ये बदल करू नका, तुमच्या बँक खात्यामध्ये बदल करू नका. आधार सेडिंग स्टेटस एकदा चेक करा. ऑलवेज तुमचं आधार सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणार आहे. कारण का तुमच्या बँक खात्यावरती पैसे वितरण होत असतात किंवा इतर कामं होत असतात. त्याचबरोबर लक्षात घ्या नावामध्ये किंवा इतर कुठल्याही अपडेटच्या भानगडीत सध्या पडू नका. जशी माहिती तुमची आहे तशीच ठेवा जेणेकरून कुठल्याही लाभाच्या वितरणावेळी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे साधारणतः आज दुपारपासून हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे. आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करा. हप्ते वितरण ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना येणारा लाभ आहे तो केवळ जुलै महिन्याचाच 1500 रुपयांचाच हप्ता येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.